नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज मी लवकर आलेलो आहे मित्रांनो। आज आपण बघूया किती वाजले आहेत। सकाळचे वाजले ऑलमोस्ट 10 वाजता आहेत। 10 वाजले बघा, 14 मे। ओके, आता आपण जाऊया। मी 2 ट्रेड्स घेतलेले आहेत ऑलरेडी सकाळी सकाळी उठल्याबरोबर। तुम्हाला ते दाखवतो मी आता। अरे हां, हे बघा मित्रांनो, माझे 2 ट्रेड्स आत्ता सकाळचे। मित्रांनो, कालचा जो माझा कॉल होता ना, जो मी एक गॅम्बल म्हणून घेतलेला, तो झिरो झाला। झिरो म्हणजे 0.50 50 पैशावर तो आला। सकाळी ओपनिंगवरच 50 पैशावरच तो होता, तिथेच ओपन झाला। तर तिथे माझा झाला लॉस झाला। तिकडे माझा जो 800 रुपये 822 रुपये मला वाटतं काहीतरी 750 रुपये लॉस झाला। 50 पैशावर तो कवर झाला। तर कारण मित्रांनो, कालचं जे पॅकेज होतं खूप मोठं पॅकेज होतं, पण सीतारामन मॅडमनी ते पैसे जिथे जिथे दिले, खास करून ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीज MSME ज्याला म्हणतात वगैरे, NBFCs तिकडे दिले। मोठ्या मोठ्या कंपनीजला त्याचा काय जास्त फायदा झाला नाही, म्हणून मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालं आहे। तर फ्रेंड्स बघा, मी आहे ना 9300चे कॉल सेल केलेले आहेत आणि 9200चं पुट सेल केलेलं आहे। तर मित्रांनो, आज एक्सपायरी आहे। एक्सपायरीला कॉल असो किंवा पुट असो, त्याचा प्रीमियम खूप वेगाने कमी होतो। ओके, तर माझा असा आता स्टडी आहे की हे दोन्ही पण कमी होतील, पण त्याला थोडा वेळ लागेल। मे बी दोन्ही पोझिशनमध्ये प्रॉफिट होईल किंवा एका पोझिशनमध्ये प्रॉफिट होईल। तर ह्याला हेजिंगची पोझिशन पण म्हणतो आपण। दोन्ही बाजूचे कॉल आणि पुट आपण विकतो, त्यामुळे मार्केट आपण एक वर गेलं तरी बघा, इथे बघा 20, इथे बघा मला लॉस आहे, इथे प्रॉफिट आहे। दिसतंय तुम्हाला? इकडे 16चा 20 झालेला आहे, इकडे 21चं तुम्हाला दाखवतो मी ओपन करून। इथे बघा 1,500 रुपये प्रॉफिट झालेला आहे आणि इथे तेवढा लॉस असेल, पण हा कमी होईल थोड्या वेळानंतर। हे बघा, इकडे 1100 रुपये लॉस आहे, मायनसमध्ये दिसते तुम्हाला, आणि इथे तुम्हाला प्रॉफिट दिसला मगाशी, राईट? इकडे बघा 1600 रुपये प्रॉफिट आहे। तर हे असं चालेल। बघू शेवटी काय होतं दिवसाचं। मध्ये कुठल्या नवीन पोझिशन स्टॉक्समध्ये जर घेतल्या किंवा दुसरं काय घेतलं तर मी तुम्हाला दाखवणार आहे। हां, मी मार्केट तुम्हाला दाखवणार होतो। बघा मार्केट बघा मित्रांनो, हा 1 मिनिटाचा चार्ट आहे। मार्केट वर गेलं, वर जाऊन आता परत खाली पडतं आहे। खाली पडून आता ते साईडवेज गेलेलं आहे। आता बघू काय होतं मार्केटमध्ये। आता खाली पडतं आहे जबरदस्त। 5 मिनिटाच्या चार्टवर जरा क्लिअर कळेल। बघा वरती गेला मार्केट आणि हे 5 मिनिटाचा चार्ट आहे। आत्ताशी 10 वाजले, मग एक कॅन्डल म्हणजे हा 5 मिनिट आहे। 5 मिनिट, 10 मिनिट, 15, 20 असं वर जाऊन आता परत खाली येतं आहे। सकाळी वर चाललेलं त्यावेळेस पुट सेल केले होते मी, आता खाली येतं आहे, मी वरती कॉल सेल केले। आता बघू हे किती खाली येतं आहे का, हे परत रेंजमध्ये जातं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याला छोटं करून जर पाहिलं, तुम्हाला कालच्या दिवसाचं बघा, हा कालचा दिवस आहे मित्रांनो। वरती तुम्हाला दिसतं आहे ना, काल काय केलं, मार्केट खाली पडलं आणि ही रेंज बनवली। ह्या रेंजमध्येच फिरत होतं। याच्या खाली गेलं का बघा, इथे लाईन टाकतो, ह्याच्या खाली ते गेलंच नाही मार्केट। याच्या खाली मार्केट गेलं नाही आणि ह्याच्यावरती मार्केट गेलं नाही, तर त्या रेंजमध्ये फिरत राहिलं। तर त्या रेंजच्या वरच्या आणि खालच्या लेवलचे कॉल आणि पुट प्रॉफिट देतात बऱ्याच वेळेस। तर ती स्ट्रॅटर्जी आज मी केलेली आहे। बघू काय होतं। पण जर कंटिन्युअस खाली पडलं तर मला वरची जे माझे पुट जे मी सेल केलं आहे खालच्या लेवलला, म्हणजे तो मला एक्झिट करावं लागेल, नाही तर त्याच्यामध्ये मोठा लॉस वाढत जाईल। ठीक आहे, मी माझ्या नॉलेजच्या हिशोबाने डिसिजन्स घेईल, तुम्हाला समजवेल नंतर। ओके फ्रेंड्स, आपण भेटूया पुन्हा। नमस्कार मित्रांनो, आता आपण माझे जे क्लोज केलेले ट्रेड्स आहेत ते जरा आपण स्टडी करूया। मित्रांनो, मी एक्सपायरीचा दिवस होता। एक्सपायरीच्या दिवशी मोस्ट ऑफ द टाईम मित्रांनो मार्केट दोन्ही बाजूला जातं, वर पण जातं, खाली पण जातं। एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याच वेळा तुम्हाला जास्त ट्रेडिंग करावी लागते, कारण तुमचा विरुद्ध दिशेला गेली तर तुम्हाला परत त्या विरुद्ध दिशेचे, म्हणजे तुमच्या ऑपोजिट साईडचे परत कॉल्स तुम्हाला सेल करावे लागतात। परत वर आलं की तुम्हाला पुट सेल करावे लागतात। तर ट्रेडबुक नेहमी तुम्हाला ट्रेडबुक तुम्हाला मोठी दिसते मोस्ट ऑफ द टाईम। तर माझी ट्रेडबुक मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी काय काय केलं, कुठे कुठे काय केलं। थोडंसं मार्केटचं सकाळी जे मी तुम्हाला सोडून गेलेलो, अर्थात तुम्हाला पहिले टाईम दाखवतो मित्रांनो। माझे ट्रेडिंग केव्हाच संपली मित्रांनो। जेवण वगैरे करून मी आता जस्ट आलो आहे तुम्हाला समजवायला। बघा 3 वाजून अजून पण मार्केट चालू आहे। 3 वाजून 9 मिनटं झाले, 14 मे। मला वाटतं सकाळी आपण इथे होतो कुठेतरी, इथे बघा। सकाळी मी तुम्हाला समजावतो, सकाळी मार्केट
ओपन हाय लो क्लोज तुम्हाला दिसेल. इथे जेव्हा मार्केट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर वर गेलं. इथून जेव्हा वर कंटिन्यू गेलं तर मी म्हणालो ठीक आहे आता हा गॅप कदाचित भरून निघेल, लेट्स सी. तर मी खालच्या लेवलला पुट सेल केल्यानंतर वरती आलं. इथून परत मार्केट खाली फिरलं. जेव्हा खाली पडायला लागलं तेव्हा वरच्या लेवलचे कॉल सेल केल्यानंतर इथे आलं. त्याच्यानंतर मग परत खाली पडायला लागलं. इकडे आपण एक लाईन टाकल्यानंतर बघा या लाईनच्या वर ते गेलं नाही. कॉल जे माझे सेल केलेले ते इथे मी कुठेतरी एक्झिट केले, पण पुट माझा होता आणि पुट माझा हेवी लॉसमध्ये होता. ओके. आणि इथे आल्यानंतर मला हा एक सपोर्ट दिसत होता, खाली एक लाईन टाकली होती तर त्यांनी सपोर्ट घेतला. परत वरती गेलं, परत साईडवेज गेलं, वर खाली. हे 1 मिनटाचा चार्ट दाखवते, तुम्हाला सगळी ॲक्शन समजेल काय झालं आहे शेअर मार्केटमध्ये आजच्या निफ्टीमध्ये. खालीवर साईडवेज आणि हा माझा स्टॉप लॉस होता पुटचा, कारण मी पुट इथे सेल केलेले तर ते ऑलरेडी लॉसमध्ये होते. पण मला कॉलमध्ये प्रॉफिट झालेला चांगला, कारण कॉल्स मी इकडे विकलेले. तर इकडे माझं नंतर पण मी पुढे पण कॉल घेतले म्हणा, ते पण मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर इथे आलो. कॉल्स माझे आधीचे विकले जे अराऊंड 375 क्वांटिटी होती पुटच्या नंतर जे लगेच घेतलेले ते, त्यानंतर पुट माझे इथे रेंगाळत राहिले. पण माझा हा जो सपोर्ट होता तो जेव्हा तुटला, ही रेड कॅन्डल झाली आणि ही रेड कॅन्डल मोठी झाली होती त्यावेळेस, कारण जेव्हा आपल्याला तेव्हा चार्ट दिसतो तेव्हा टेक्निकली आपल्याला एवढाच चार्ट दिसतो मित्रांनो. बघा मी स्क्रीन झाकले, तुम्हाला वाटलंच तर मोठं करून दाखवतो. आपल्याला एवढाच चार्ट दिसतो, पण आपल्याला बरेच टेक्निकल इंडिकेटर्स मी दुसरे पण बघत असतो मित्रांनो. नुसतं सपोर्ट रेजिस्टन्सवर पण काम करत नाही, बाकीच्या सगळ्या इंडिकेटर्सच्या हिशोबाने मार्केटची ही सपोर्ट रेंज तुटली. इकडे मार्केट खाली जाणार आणि गेलंसुद्धा. तर डिसिप्लिननी ट्रेडिंग करायची असते. माझ्या डिसिप्लिननी मला काय सांगितलं की इकडून तुला एक्झिट व्हायचं आहे, नाही तर मोठा लॉस होऊ शकतो. ट्रेडिंग डिसिप्लिननी केली जाते मित्रांनो. तर मी माझं डिसिप्लिन फॉलो केलं, मी एक्झिट झालो. पण परत ते मार्केट वरती गेलं. ठीक आहे, जाऊ शकतं, पण आपल्याला आपलं डिसिप्लिन सोडायचं नाही ट्रेडिंगमध्ये. परत वरती गेलं मार्केट, इथे आलं, ह्या लाईनच्या खाली जाऊन परत वर आलं. बघा ही लास्ट सपोर्ट होता ना इथून सुरू झालेलं, इथे सपोर्ट त्याला मिळाला. इथे त्यांनी सपोर्ट तोडला, खाली गेला. म्हणजे ह्यांनी एक फसवलं लोकांना. ठीक आहे, हरकत नाही, पण हे जर खरं ठरलं असतं तर खूप मोठा लॉस झाला असता. तसं झालं बघा इकडे साईडला, तुम्हाला तिथे येणार आहे मी. इथून जेव्हा वर गेलं परत मार्केट, त्याच्यानंतर परत खाली आलं. ओके. त्याच्यानंतर परत वर गेलं. त्याच्यानंतर इकडे जेव्हा गेलं तेव्हा मी इथून जेव्हा परत खाली यायला लागलं तेव्हा मी परत मला वाटतं 150 क्वांटिटी 2 लॉट मी परत कॉल सेल केल्यानंतर इथून जेव्हा परत खाली येऊन इथपर्यंत मी थांबलेलो. पण परत वरती जेव्हा यायला लागलं मला वाटलं आता हा रेजिस्टन्स परत तुटेल, वरती जाईल, तसं दिसत होतं वेगळ्या दुसऱ्या इंडिकेटर्सवर पण. आणि तसं झालं नाही, पण मला प्रॉफिट झाला या कॉलमध्ये, कारण मी इथे सेल केलेला वरच्या लेवलचा. तर डझंट मॅटर, माझा प्रॉफिट मी बुक केला, मी निघालो. हे 1 मिनटाच्या कॅन्डल्स आहेत मित्रांनो. बघा ह्या 5-6 मिनटाचा, 10 मिनटाचा, 15 मिनटाचा खेळ असतो हा सगळा. इकडे आपल्याला इंट्राडे आपण काम करतो आहे, आपल्याला इकडे 3-4 तास 5-6 तास थांबायचं नसतं, कारण ही हायली रिस्की सेगमेंट आहे. डिस्क्लेमर देतो, तुम्हाला जर हे येत नसेल तर कधीच करायला जाऊ नका, मोठा लॉस होईल. शिकायचं असेल तर जरूर मला संपर्क करा मित्रांनो. मी तुम्हाला टेक्निकली व्यवस्थित सगळं शिकवू शकतो, अगदी बेसिकपासून. ऑनलाईन कोर्स तर तुम्ही नक्की करा, त्याच्यात सगळं काही ऑलरेडी आहे. टेक्निकली कशा गोष्टी आपण बघतो. FNO वेगळा सेपरेटली ॲडव्हान्स शिकायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. अर्थात FNO शिकण्यासाठी तुम्हाला रूल्स तर टेक्निकलचे तेच लागू होतील जे माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी आहेत. असो, तर आता इथून जेव्हा खाली पडलं त्याच्यानंतर मी म्हणजे माझे कॉल आणि हे सगळं झालेलं. पण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी स्टॉक्समध्ये पण काम करतो. तर मी 2 पेंटचे स्टॉक शॉर्ट केलेले, एक एशियन पेंट्स आणि एक बर्जर पेंट्स. त्याच्यामध्ये पण मी 2 वेळा एशियन पेंट्सचे स्टॉक शॉर्ट केले आणि एकदा बर्जर पेंट्सचा केला. अगेन आय एम टेलिंग यू, FNO सेगमेंट असते, हायली रिस्की असते. आपल्याला तिकडे जे मोमेंटम असतं ते पटकन कॅप्चर करायचं. मित्रांनो, 1 मिनटात 2000 रुपये मिळतात, 1 मिनटात 3000 रुपये मिळतात, 500 रुपये मिळतात. तर पटकन ते घ्यायचे असतात आणि तिथून निघून जायचं असतं. अर्थात सुरुवातीचं तुम्हाला सॅम्पल ट्रेड्समध्ये मी असं का सांगतो आहे, मोठ्या ट्रेड्समध्ये पण आम्ही जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग करतो, कारण मी हे तुम्हाला सॅम्पल ट्रेड्स दाखवतो, मोठ्या क्वांटिटीमध्ये आमची क्वांटिटी जास्त असते, त्यामुळे आम्ही मुवमेंट छोटी घेतो, कारण मोठी क्वांटिटी असते. जर लॉस झाला तर मोठा लॉस होतो, पण फायदा झाला तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे फायदा आम्हाला छोट्या मुवमेंटमध्ये मोठा होतो. तर मित्रांनो, क्वांटिटीला घाबरू नका, कारण आपल्याला काय ती क्वांटिटी घेऊन बसायचं नाही आहे, आपल्याला डिलिव्हरी नाही घ्यायची.
ती क्वांटिटी आली तर आली, आपल्याला लगेच त्याच्यातून एक्झिट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही, आपण घ्यायचं आणि लगेच निघून जायचं. आपले सिग्नल्स मिळाले बाईंगचे, सेलिंगचे सिग्नल आले, जो काय प्रॉफिट आहे बुक करा, तिकडनं निघून जा. बघा आता तुम्हाला टेक्निकली मगाशी सांगत होतो, हा सपोर्ट तुटला ओके, पण यावेळेस ते खाली नाही गेलं, पण इथे गेलं ना. बघा इथे जर समजा सपोर्ट तुटला, मी म्हणालो चला बाबा इथे परत वर गेलं, इथे परत वर जाईल, पण बघा गेलं का? ह्या लाईनच्या वरती एकदा तरी गेलं का? बघा या लाईनच्या वर सस्टेन झालं आहे का? बघा फक्त एक टोक असं 2 वेळा वर गेलं आहे बस. त्याच्यानंतर बघा हा सपोर्ट त्याला रेझिस्टन्सचं काम केलं आणि किती खाली आलं मार्केट बघा. म्हणजे जो काय कमवलेला पैसा तो सगळा गेला तर असताच, प्लस माझ्या खिशातून मला अजून 4-5 हजार किंवा जास्तच द्यावे लागले असते. बघा हा किती खाली पडला आहे, हा इथपर्यंत आला आहे, इथून परत वरती जायला लागला आहे. म्हणजे मार्केट वॉलेटाईल किती आहे बघा. आता मार्केट सध्या खूप वॉलेटाईल आहे. इंडिया विक्स जे असतं व्हॉलेटिलिटी इंडेक्स, तो पण वाढलेला आहे, 30च्या वरती आहे. ही रेंज होती, या रेंजमधून खाली आला, त्यामुळे मी माझे पुट सेल शॉर्ट केलेले एक्झिट झालो. एनिवेज आता मी माझ्या ट्रेडबुककडे जातो आणि बघा माझं अकाउंट पण लॉग आऊट झालेलं आहे. तुम्हाला मी पटकन लॉग इन करतो आणि दाखवतो. 1 सेकंड फ्रेंड्स. मित्रांनो तुम्हाला हे सगळं जर शिकायचं असेल ना, तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मार्जिनला घाबरू नका आणि तुम्ही ब्रोकरेजला तर अजिबात घाबरू नका. कारण माझी जी मोठ्या लेवलची ट्रेडिंग चालते, ऑफकोर्स मी बँकेच्या डीमॅट अकाउंटमध्ये ती नाही करत. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळे डीमॅट अकाउंट, माझे बरेच डीमॅट ब्रोकर्ससोबत टायअप आहेत, जे तुम्हाला जास्त मार्जिन देतील, कमी पैशामध्ये तुम्हाला हे सगळं करता येईल. तुम्हाला इथे लाखो रुपये लागणार नाही. तुम्हाला 2 लॉट 3 लॉटमध्ये काम करायचं आहे, 1 लॉटमध्ये काम करायचं आहे, लाखो रुपये तुम्हाला इथे नाही लागणार. परत तुम्हाला मी सांगितलं, पण काम करायच्या आधी तुम्हाला ते शिकलं पाहिजे. ते न शिकता केलं तर तुम्हाला म्हणजे कोणी फ्रीमध्ये जरी दिलं तरी तिथे पण तुम्ही लॉस कराल. ओके फ्रेंड्स, मी लॉग इन केलं आहे आता माझ्या अकाउंटमध्ये. आपण FNOमध्ये जाऊया. ओके, तुम्ही स्टॉक्समध्ये कॅश सेगमेंटमध्ये पण इंट्राडे करू शकता. ओके, सुरुवातीला तुम्ही जेव्हा टेक्निकल शिकल्यानंतर ऑफकोर्स. आता मी लिमिट्समध्ये येतो, आजचा प्रॉफिट दाखवतो मी तुम्हाला लिमिट्समध्ये येऊन. हे बघा मित्रांनो, आजचा प्रॉफिट आहे 3748 रुपये. 3748. पे आउट डेट बघा, पे आउट डेट 15 मे आहे. ओके, आता ह्या माझ्या काय खूप मोठ्या 10-10, 15-15 लॉटचे जे कामं असतात ते आमचे दुसरीकडे मी माझे करतो. एनिवेज, तर ट्रेडबुक आता तुम्हाला दाखवतो. प्रॉफिट तुम्ही पाहिला तर ट्रेडबुकमध्ये आपण जाऊया. गुरुवारचा एक्सपायरीचा दिवस खूप वॉलेटाईल असतो मित्रांनो. ओके, बघा माझी ट्रेडबुक पण मोठी दिसते तुम्हाला. अर्थात ही मोठी का दिसते, ॲक्च्युली मी एवढ्या पोझिशन घेतल्या नाही आहेत, पण मी माझे जे पुट होते, हा ते एक तुम्हाला सांगायचं राहिलं. माझे जे पुट होते ना 375 क्वांटिटी 9200चे, हे बघा हे ते कुठे गेले, हे नाही सॉरी, 375 9200चे. 1 सेकंड, तुम्हाला इथे दिसतील. हां हे बघा, हे 16 रुपयाचे. हे माझ्या विरोधात गेले होते, कारण मार्केट खाली पडायला लागलं. सुरुवातीला वरती गेलं पण नंतर खाली पडलं. कॉलमध्ये मला फायदा झाला, पुटमध्ये लॉस झाला, डझंट मॅटर. पण मी हे टप्प्याटप्प्याने क्लिअर केले. म्हणजे मी आधी 150 क्वांटिटी विकली, मग परत 150 विकली, मग 75 क्वांटिटी विकली. त्याच्यामुळे तुम्हाला हे 4 एंट्रीज फालतूच्या आलेल्या आहेत इकडे. खरं तर ही बाय सेलची 1 एंट्री आहे. ओके, तर आता ही ट्रेडबुक आहे. एशियन पेंट्स, बर्जर पेंट्समध्ये पण शॉर्ट सेलिंग केली, निफ्टीच्या कॉल आणि पुटमध्ये केली. आणि हा कालचा मित्रांनो बघा 10,100चा कालचा जो मी एक सट्टा खेळलेलो. खरं तर आपण इथे सट्टेबाजी करत नाही मित्रांनो, पण कधी अशा अनाऊन्समेंटच्या वेळेस आपण एखाद्या 700-800 रुपयाची रिस्क घ्यायला काय हरकत नाही. पण तिकडे माझा लॉसच झाला, कारण जे आपले अनाऊन्समेंट होते ते काय एवढे काय शेअर मार्केटसाठी चांगले नव्हते. सगळे मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री जे MSME म्हणतो त्याच्यासाठी होते. त्यामुळे माझा जो 150 रुपयाचा जो कालचा मी कॉल बाय केलेला, तो मी 35 पैसे, म्हणजे तो सकाळी ओपन झाला मार्केट तेव्हाच तो 50 पैसे झालेला आणि मी क्लोज करेपर्यंत तो 35वर आला. तर त्याच्यामध्ये मला 52 रुपीज माझ्या अकाउंटमध्ये आले. मी भरले किती होते, 822 रुपये. कालचा माझा व्हिडिओ बघा तुम्ही लॉसचा, तर मला 52 रुपीज त्याच्यातले परत मिळाले. तर माझा काहीतरी 750 रुपये लॉस झाला. ठीक आहे, डझंट मॅटर. तर आता मी पटकन तुम्हाला एक्सेलवर घेऊन येतो. ही माझी एक्सेल आहे आजची, याच्यात मी सगळं काय ते टाकलेलं आहे. आणि मी क्रूडमध्ये पण आज 2-3 ट्रेड्स केलेले.
एकेका लॉटमध्येच केलेले सॅम्पल तुम्हाला दाखवायला. आणि 3 वेळा त्याच्यात प्रॉफिट झाला. कमी प्रॉफिट झाला पण 3 वेळा प्रॉफिट झाला. अर्थात मी 3-4 ट्रेड तर करत नाही, पण पहिल्या ट्रेडला कारण तिकडे मला वरची रेंज चांगली दिसत होती क्रूडच्या टेक्निकल चार्टमध्ये, पण होत काय होतं, तो वरती जायचा परत खाली यायचा, वरती जायचा परत खाली. तर म्हणून मला छोटे प्रॉफिट्स बुक करायला लागले. 400 रुपये, 600 रुपये, परत 400 रुपये. पण अर्थात मग मी सोडून दिलं, कारण आपल्याला ट्रेडिंग दिवसभर करायची नसते मित्रांनो. असे बरेच लोकांना मी ओळखतो जे दिवसभर ट्रेडिंग करत असतात. मी अर्थात 2-3 तास माझं फक्त काम करतो, नंतर मला दुसरे पण कामं असतात मित्रांनो. त्यामुळे हे दिवसभर करायची गोष्ट नाही. तुम्ही जर दिवसभर केली तर तुमचा हमखास लॉस होणार, तुमचं किती नॉलेज असू दे, कारण दिवसभर करण्याची गोष्ट नसते ट्रेडिंग. तुम्ही 2-4 ट्रेड घेतले सकाळचे दुपारचे, बस इनफ. त्याचा जो काय लॉस झाला, प्रॉफिट झाला, तो एक्सेप्ट करा, तिकडनं बाहेर पडा, दुसऱ्या दिवशी या. ओके फ्रेंड्स, तर आता हे बघा 9300चे माझे जे कॉल होते, 375 क्वांटिटी, 21 रुपयाला सेल केलेला. हा बघा इथं किती चांगला प्रॉफिट झाला. कवर बघा किती गेला, 21 रुपयाला, म्हणजे 50% खाली गेला. 50% इथे प्रॉफिट झाला. ते सेम इकडे उलटं झालं, 50% इकडे लॉस झाला. तर आता हे जे माझे 9200चा पुट होता, 375 क्वांटिटी, 16 रुपयाचा हा 21 गेला. 150 मी इकडे काढले. मी थांबलो होतो मित्रांनो, कारण परत मार्केट वर जाणं, कारण एक्सपायरीचा दिवस वर खाली होणार. पण परत त्याची व्हॅल्यू वाढली, कारण ते खाली जास्त गेलं. आणि मग इकडे मी शेवटचे 75 पण कट केले 31 रुपयाला. म्हणजे इकडे जसं 50% प्रॉफिट, तिकडे 50% लॉस. तर ही नलिफाय झालं ॲक्च्युली, नो प्रॉफिट नो लॉसच झाला खरं तर हा आपला. ओके, तर इकडे आपल्याला नंतर मी जो म्हणालो ना कॉल घेतला, त्याच्यात प्रॉफिट झाला चांगला. बघा हा 29 रुपयाला मी 150 क्वांटिटी सेल केलेला, तो मी 19 रुपयाला कवर केला खाली आल्यानंतर. तर तिकडे 9 रुपयाचा फायदा झाला. त्याच्यामुळे मला 9 × 150 कराल तर तुम्हाला 1375 रुपयाचा प्रॉफिट मिळेल. एशियन पेंटचा 1600 रुपये. एशियन पेंटचा चार्ट आज खूप वीक होता मित्रांनो टेक्निकली, आणि त्याचा मी फायदा घेतला मित्रांनो. पण अगेन जसं मी सांगतो, सॅम्पल ट्रेड असतात, त्यामुळे मी जास्त वेळ थांबत नाही, कारण मला भरपूर जास्त पोझिशन्स घेऊन इकडे तुम्हाला कन्फ्यूज करायचा नाही आहे मित्रांनो. तुम्ही म्हणणार अरे बाबा हे काय करतो आहे, काय कळतच नाही तुम्हाला. ओके, एनिवेज, तर मित्रांनो मी 600 रुपयाला 600 क्वांटिटी 2 लॉट मला वाटतं 33ला सेल केले आणि 31ला कवर केले. 2 रुपये मिळाले याच्यामध्ये. 1300चा प्रॉफिट झाला. 600 × 2.25. नंतर परत एकदा मी सेलिंग केली, जास्त क्वांटिटी वाढवली, पण त्यावेळेस ऑलरेडी बऱ्याच त्याच्यातला प्रॉफिट निघून गेला होता. तरीसुद्धा मला 72 पैसे प्रॉफिट झाला. पण क्वांटिटी म्हणूनच मी वाढवलेली, कारण त्याच्यातली मुवमेंट थोडीशीच बाकी होती. ते सगळं कसं कळेल तुम्हाला टेक्निकल शिकल्यानंतर. इथे मी 600 ठेवली, इकडे का नाही मी परत 600 ठेवली, कारण मला माहिती आहे इकडे मुवमेंट छोटी आहे, म्हणून क्वांटिटी जास्त पाहिजे. तर जास्त क्वांटिटी म्हणून मी डबल 1200 क्वांटिटी केली आणि 72 पैशाचा प्रॉफिट झाला. अर्थात प्रॉफिट इथे थोडा जास्त झालेला, पण मी थांबलो, पण परत वरती आला तो. नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगतो, तर प्रॉफिट बुक करून घ्यायचा, तर लॉस होईपर्यंत वाट नका बघू. ओके, इथे मी वाट बघितली, कारण इकडे माझी साईड बाय साईड प्रॉफिट चालू होता, त्यामुळे ही नलिफाय पोझिशन होती, त्यामुळे थांबू शकत होतो. ओके, इथे मला साईडला वेगळी पोझिशन नव्हती, त्यामुळे मला जो प्रॉफिट होता तो घेणं भाग होतं. तो मी प्रॉफिट घेतला. त्याच्यानंतर एशियन पेंटच्या सोबत मी बर्जर पेंटमध्ये पण बर्जर पेंटचा लॉटच जास्त आहे, 1100चा लॉट आहे, 2 लॉट केले होते. त्याच्यामध्ये पण मुवमेंट गेल्यानंतर खरं तर मला डोक्यात आला विचार, जर एशियन पेंट्स एवढा पडतो आहे तर बर्जर पेंट्स पण पडला असेल, पण तो ऑलरेडी पडलेला, तरीसुद्धा एक रिस्क घेतली. तिथेसुद्धा 374 रुपये प्रॉफिट झाला. हा पण प्रॉफिटमध्ये गेलेला मित्रांनो. 1000 रुपये प्रॉफिट होता. मी त्यावेळेस बुक नाही केला, मला वाटलं अजून एक फॉल कदाचित ड्यू होऊ शकतो, पण टेक्निकल सिग्नल्स परत बाईंगचे आले, त्यामुळे मी इकडे बाईंगचे आले, त्यामुळे बरोबर मी बाईंग केली मग, आणि माझी पोझिशन कवर केली, पण लॉस होऊ दिला नाही. 374 रुपीज प्रॉफिट झाला. आणि हा बघा, हा कालचा तुमचा कॉल, कालचा जो माझा कॉल होता, जो मी आपण निर्मला सीतारामन मॅडमच्या तुम्ही मागची ती कॅन्डल बघितली असेल मागे, काहीतरी 23 सप्टेंबरला आलेली गेल्या वर्षी. इतकी मोठी कॅन्डल झालेली की त्या कॅन्डलचं नावच पडलं निर्मला सीतारामन कॅन्डल, कारण त्यांनी काहीतरी अनाऊन्स केलेलं आणि इतका जबरदस्त वरती गेलेलं मार्केट की ज्यांनी 1000 रुपये लावले त्यांचे 10,000 झाले, ज्यांनी 10,000 लावले त्यांचे 1,00,000 झाले. 1 करोडवाले 10 करोड घेऊन बाहेर पडले त्या दिवशी, एका दिवसात मित्रांनो. पण असे दिवस रोज येत नाही, पण ठीक आहे, आपण एक लॉटरी खेळलो, डझंट मॅटर. तर आपण 5 रुपयाचा कॉल बाय केला होता, कारण रिस्क आपली लिमिटेड होती. जास्तीत जास्त मी तुम्हाला म्हणालेलो कालच्या व्हिडिओमध्ये, काय होईल, 0 होईल. 0 झाला तर काय होईल, 800 रुपयाचं नुकसान होईल. जर प्रॉफिट झाला तर 8,000चा पण होऊ शकतो, म्हणून ती रिस्क घेतली होती. ठीक आहे, तसं झालं नाही, कारण तसं व्हायचा चान्स पण 2%च असतो.
तर 35 रुपयाला तो मी परत सकाळी बाय करून टाकला, तर तिथे हा लॉस झाला 700 रुपयाचा. लॉस प्रॉफिट इकडे मी टाकले तुमच्यासाठी. हे लॉस सगळे लॉसच्या इथे टाकलेत. प्रॉफिट सगळे बघा, प्रॉफिट 399 वगैरे जे काय 1350, 864, 374 हा कालचा आता प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट नाही म्हणता येणार, कालचे 769 822मधून हे मायनस करा. हे 52 रुपये मला आज मिळाले, माझ्या ह्या प्रॉफिटमध्ये जोडले गेलेले आहेत ते, म्हणून इकडे टाकले ते. ओके, आणि हा 1400 रुपये. ओके, तर हा माझा आजचा प्रॉफिट 9000चा होता, पण माझा लॉस 5000चा होता. पण माझा फायनल प्रॉफिट तुम्हाला इकडे दिसतो आहे 4376 रुपये. क्रूडमध्ये 1400 रुपये प्रॉफिट झालं आहे. त्याचे व्हिडिओज आता मी ह्या व्हिडिओनंतर जोडणार आहे. 1 का 3 वेळा, मला वाटतं मी 2 का 3 वेळा मी ट्रेडिंग केलेली आहे, पण मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे 3 वेळेसची. तुम्हाला ह्याच्यानंतर मी जोडेल. 4376 आजचा प्रॉफिट आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही शिका, तुम्हालासुद्धा प्रॉफिट होईल. आणि माझा ऑनलाईन कोर्स तुम्ही जरूर करा. ऑनलाईन कोर्समध्ये मी टेक्निकली तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. माझा गायडन्स आणि सपोर्ट तुम्हाला असेल. तुम्हाला चांगल्या ब्रोकरकडे कमी मार्जिनमध्ये तुम्हाला हे सगळं करता येऊ शकतं. तुम्हाला याच्यासाठी भरपूर लाखो रुपयाची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं मी मित्रांनो भरपूर लाखो रुपये लावून हे करतो का? अजिबात नाही मित्रांनो. तरी माझी क्वांटिटी मोठी असते, 10 लॉटच्या वरती असते, पण तरीसुद्धा लाख रुपये लागत नाही त्या सगळ्या गोष्टींना. काही हजारांमध्ये काम होतं. सुरुवातीला तर तुम्हाला एका लॉटमध्येच काम करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त पैसा लागणार नाही. पण FNO सेगमेंटमध्ये तुम्हाला लगेच यायचं नाही. आय एम टेलिंग यू अगेन. तुम्हाला पहिले कॅश मार्केट शिका, कॅश मार्केटमध्ये इंट्राडे करा. स्टॉक सिलेक्शन कसं, टेक्निकल काय असतं, बाय सिग्नल कुठे मिळतो, सेल कसं मिळतो, कुठले ते इंडिकेटर्स असतात, ॲडव्हान्स पण तुम्ही शिकू शकता. क्लासरूम कोर्स करा, ऑनलाईन करा मित्रांनो. संधीचा फायदा घ्या. लॉकडाऊन चाललं आहे मित्रांनो, आणि मे बी जर कोणाच्या नोकऱ्या गेल्या असतील, अर्थात पुढे जाऊन सिच्युएशन काय असेल आय डू नॉट नो, कोण बघत असेल त्यांनासुद्धा शेअर मार्केट शिकलं तर 2 पैसे कमवता येतील मित्रांनो. देव नको करू असं हो कोणासोबत. पण तुम्हाला एक साईड इन्कम, तुमच्याकडे एक एक्स्ट्रा काहीतरी असेल जे तुम्हाला अशा वेळेस मदत करू शकेल मित्रांनो. जर तुम्हाला एखाद्याकडे जर नोकरी नसेल तर त्याला समजा 1000 रुपये जरी दिवसाचे 500 रुपये जरी मिळाले तरी काय वाईट आहे मित्रांनो. मग तुम्ही हे शिका मित्रांनो. तुम्ही शिकला तर तुमचा नक्की फायदा होईल. मला आजच कॉल करा, कोर्सबद्दल विचारा. फ्री कोर्स करायचा असेल तर माझ्या वेबसाईटवर जा www.rohitdolas.com. तिकडे फ्री कोर्स करा. फ्री कोर्स आवडला तर मला जरूर कॉल करा. पेड कोर्स शिकून घ्या आणि तुम्ही भरपूर पैसे कमवा. ओके फ्रेंड्स, थँक्यू सो मच. आपण उद्या भेटूया परत. थँक्यू. Down the hill, summer breeze came from the sea. Nighttime dances, colored bills, morning sex under the tree. All in all, it was my fault. Don't you see I'm feeling blue? But he believes in oil and gold, while I believe in you.
is my love song